अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। काका घराचा मेन स्विच कुठे त्या कपाटाच्या वरती ठेवलाय. वर ठेवलाय बरं आहे तो. मँडी हा हा हो मँडी इकडे पटकन. काय काय कशी काय बोललास रे? स्वतःच सांगितलंस ना 2 तासासाठी घर घेतलंय, 500 रुपये दिलेत म्हणून. अर्धा तास झाला, सेटअप लागत नाहीये तुझा. चल ना, लाव ना बाबा, पटापट कर ना. 2 मिनिटं झालं चल झालं चल चल मंदार सर स्पीड लावा, चला. हे होय. ए नाही नाही चल 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 नाही नाही चल हॅलो काय तुम्ही माझं सगळं घर दाखवणार आहे? हो सगळं घर म्हणजे माझं सगळं घर दाखवणार आहे? सगळं घर दाखवणार आहे. म्हणजे सगळे सगळे सगळं अरे वा वा, म्हणजे माझं घर गावातलं माझं घर सगळं दाखवणार आहे. हॅलो हॅलो जरा ना बाथरूमच्या त्या बाजूला कॅमेरा नका मारू. हा का छोट्या छोट्या गोष्टी तिकडे वालत टाकल्यात, पडद्यावर मोठा दिसतो. नाही नाही काही झालं माहितीये काय, आमच्या गावातली लय नालायक लोक आहेत तो. म्हणजे ऍक्टिंग लक्षात नाही ठेवणार पण कलर लक्षात ठेवतो. नाही, तुम्ही काय काळजी करू नका. जे सुंदर दिसतं तेवढंच मी दाखवतो. हरकत नाही, म्हणजे डिस्टर्ब नाही केले ना तुम्ही. नाही 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 नाही, काय प्रॉब्लेम नाही. Yes. काय काय गोंधळ काय चालला आलो बसर फुकट्यानो आलो. फुकट्यानं? आईचा वास आला असेल ना तुम्हाला. नाही. इल्ले त्वाण तुमचं. चायची किटली दिसते घ्या 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 चाय घ्या, फुकट आहे ती घ्या. इथं काय चाय विकतोयस काय अजिबात नाही. मग? शूटिंगची चाय दिवस रात्र पिया, फुकट आहे, कोण बोलत नाही. होय काय? ए पोऱ्या जरा 2 चाय दे रे आम्हाला. कानफार फोरू बसा रे. काय झालं काय? कोण आहे तो? कोण? मेन माणूस आहे, त्याच्याने सगळा पिक्चर दिसतो, तो आहे ना याच्यात. हो, main माणूस त्याला आहे. सांगशील तुला. हा नाही, सगळा नाही, काय प्रॉब्लेम देतो मी. नाही नाही नको नाही, नको, देतो, नाही, देतो, नाही, देतो, नाही, देतो, नाही, नाही नको घेतो देतो, आम्ही. देतो. हा काय दोन 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 हा. पण मस्त आहे सगळी हा, वा. सगळी. हा, हा. अरे शूटिंग कसलं पिक्चरचं? हो हो पिक्चरचं चाललंय. होय काय? हा, हा, हा. चांगलं आहे म्हणजे. हो. ही सगळी तिकडे तिकडे जाऊ ना, तिकडे जाऊ. नाही तसं हिरोईन कोण आहे? ती ती दिसते ना ती, हा ती इकडून तिकडे केस करते ना, हा चेकनी. हा, हा. ती ती पोरगी आहे ती. ही हिरोईन आहे ती हिरोईन आहे नट. एवढी तिची हिंमत? ही हिरोईन आहे? अरे डायरेक्टर पण तीच आहे. काय सांगतोस काय हो. माझं हिंमत जास्तच वाढलेली दिसते तिची ना. होय, होय, होय. हे झालं तुला सांगतो. म्हणजे मना जो मेन असतो ना माणूस, हा. प्रोडक्शनचा अच्छा, मॅनेजर, main. तो मला काय बोलला, ती हिरोईन आहे ना, पहिल्या सिनेमात तिने हिरोईनचा रोल केला. अच्छा, तिचा लयच कॉन्फिडन्स वाढला, लगेच डिरेक्शन कॉन्फिडन्स बोला. चांगलं आहे पण बघ, याला म्हणतात नशीब मोऱ्या. डिरेक्टर कम हिरोईनचा पहिला पिक्चर आहे आणि तो आपल्या आरण्याच्या घरात शूट होतोय. म्हणजे पुण्यवान आहे तसा माणूस हा. काय केलं बसर? काय त्या कचरा फेकला कप ठेवायचा काय इथे? येडी झाली का तुम्ही? काय झालं? बादली ठेवली ना. यांनी बादली ठेवली नाही हो त्याच्यासाठी. होय? हा. मग त्यांना आंघोळी करायला सांग. मोऱ्या तुझी कॉमेडी ना काहीतरी मरीन वाटत. शिस्त आहे ना. हो काका उठा उठा फील्ड आहे इकडे. काय फिल्डिंग लावली वा इकडे? हा, बसा तिकडे तुम्हाला कॅश देतो. कॉमेडी आहे रे. कॉमेडीचा हाहाकारच आहे वाटतं. काय बघायचं ते? काय? अरे मी काय म्हणतो इकडे 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 लांब आहे. हा जो इथं साठी जी जागा दिलीस ती अशीच दिलीस की आपली नाही, अशीच कशी? नाही, मग तेच ना. आणि पैसे दिले त्याने. दिलेत ना? 500 रुपये दिलेत. किती? 500? नाही नाही चल, चल, नाही. नाही थांब, अरे थांब, कलांडलास एकदम उभा राहा. अरे नाही कसं, ऍडव्हान्स मध्ये 300 रुपये मला दिलेले आहेत त्यांनी. अरे आनंद वाचाड्या 300 रुपये लाज वाटते का रे तुला? काय झालं? 300 रुपये का नाही तर काय? गंडवली नाही गंडवली नाही. 500 मध्ये लयच कमी आहे. तुला सांगतो बालू हा आपला आरण्या आहे ना लयच भोला आहे. भोला म्हणजे असा तसा भोलाय. परवा काय झालं? काय? हा? लग्नात ड्रोन बिघडला म्हणून ह्याला नारळाच्या झाडावर चढवला नाही, अख्खं लग्न शूट केलं नाही. अरे असं काय करतो जाय हा? बरं त्याच्या बदल्यात तुला काय मिळालं? माहिती काय? एक वाटाण्याची भाजी आणि 2 एक्स्ट्रा पापड. पापड. कशाबरोबर खाणार तर? कॉम्बिनेशन जुलतंय तुझा? इतर काय? तुला सांगू असं असं करू नको. आम्ही या गावात जन्माला आलो ना म्हणून तू अजून जिवंत आहेस. नाही तर तो कोल्हा आहे बघ, त्या जंगलात येऊन रोज याचा 100 ग्राम नेला नसता आणि याला संपवला नसता. काय केला नसता?
हा माणूस भाला. अरे हो असं काय चुकले ते तर सांगाल काय चुकलं म्हणजे 500 रुपयात एवढी जागा शूटिंगला आलिशान घर. नाही तर काय, अरे एवढं मोठं घर. तुला माहितीये आजकाल मराठी पिक्चर आहेत ना, करोडो रुपयात बनतात का नाही? करोडो. करोडो रुपयाचे म्हणजे काय, करोडो रुपये लागतात मराठी पिक्चरला. तुला सांगतो, तू व्हाउचरवर सही केलीस काय? नाही म्हणून काय बोलले ना अरे भाऊ कसा आहे बघ, ते काय करणार, तुझी व्हाउचरवर सही घेणार, वर काय आकडा टाकलेला नसेल, तुला देणार 500, पण तिथे किती लिहणार तर 50,000. 50,000 रुपये दिले त्यांनी खाल्ली. म्हणजे जर सगळं कॅल्क्युलेशन केलं तर तुला 49,500ला गंडवली गंडवलं. नाही ते. लोकांनी म्हणलं म्हणजे काय, नाही पण मी बोललो जरा थोडस म्हणजे वाढवून द्या बाबा, गावातले घर आहे, आलिशान घर आहे, जरा बघा काय. हो, हो. ते बोलले लो बजेट आहे ना म्हणून. नाही नाही, पिक्चर वाल्यांचं पहिलं वाक्य हेच आहे, पिक्चर लो बजेट आहे. सगळे बरोबर आहे, पण मला वाटत नाही ही लोक फसवतील असं मला नाही वाटत. अरे काय येडायस का रे तू? ए बाई येडा बोलतोय म्हणा, एक तर माझ्या इकडे आलं येडा बोलतोय. हा? अरे म्हणजे येडा भाबडायस तू. हा, येडा आलायस तू. आता बोल ना, भाबडा बोल ना. येडा म्हणजे डायरेक्ट रेडा अंगावर आल्यासारखं वाटतं. नाही नाही, तो अंगावर आला तरी तू काय बावलटपणा कमी होणार आहे काय? तुझा बावलटपणा कमी होणार आहे काय? तुझा बावलटपणा आत्मविश्वास घेऊन हिमालय चढतोय तिकडं. हे लक्षात येते काय तुझ्या? आम्ही सांगायला गेलो तर आम्हाला येड्यात काढशील तू. पण तुम्ही डायरेक्ट बावलट कसं बोलाल मला? अरे वागतोसच तसा तू. नाही त्याला तर काय काय? करणार? काय केले मी? आणि तू नेमका काय आहेस तो आम्हाला माहितीये. बरोबर. हा, तू इंटू स्ट्रक्चरच काहीतरी आहेस तू. इंटू स्ट्रक्चर दुपारचं ऊन आहे ना, इंग्लिश गांगरले थोडं. अगं काय झालं, इंटेलेक्च्युअल म्हणायचं म्हणजे तू विद्वान आहेस. विद्वान आहेस तू, स्ट्रक्चर आहेस तू. मग आज तू कुठं हवा होतास? कुठं होतास? नासा. नाचा मग तू निधड्या छातीन जा, त्यांना सांग 50,000 द्या, नाही आत्ताच्या आत्ता घर खाली करा माझा. शूटिंग करून देणार नाही. हा, सांग त्यांना. काय वाचवलं म्हणजे आता म्हणजे अडकवल्यासारखं होईल ना मी. याला मारू काय रे आता? नाही, नाही, हा, तुला मी नशीब आता शिडी आणली नाही ना, तर ना झाडावर तुला कावल्याच्या घरट्यात ठेवला असता मी. कळलं काय? अरे मला डोक्यात जातोस आहे तू माझ्या, लक्षात घे. एवढा चुकलोय मी, एवढा चुकलोय म्हणजे डायरेक्ट कावल्याच्या घरट्यात ठेवाल चिडीने मला. खरं तर मला राग काय तो, पण मी बांध घातलाय माझ्या रागाला, लिमिट आहे, लक्षात घे. कळलं काय तुला? कसं झालंय, मला राग काय येतोय, मला माहितीये तू तसा आहेस, पण ह्या सगळ्याला पण वाटतंय तू तसाच आहेस. हा, म्हणजे नाही कळलं नाही रे काय. कळलं नाही ना? तीच तर गंमत आहे, तुला कळत नाही म्हणून 500 रुपये घेतलेच आहे. काय झालं, ही लोक ना लबाड आहेत. ती गावात आली आणि तुला हेरला नाही, त्यांनी मनातल्या मनात बावलट कोण ही स्पर्धा घेतला नाही, त्याच्यात तुझा पहिला नंबर आला. मी पहिला अरे, तुझ्या हातात ट्रॉफी आहे पण ती दिसत नाही तुला. याला मग म्हणून तर तुझ्या घरात घुसलेत 500 रुपये घेऊन. 500 रुपये घेऊन घरात घुसलेत. फक्त जा त्यांना सांग. बघ 50,000 द्या, हा. नाही शूटिंग करून शूटिंग देणार करणार नाही. कळलं जा, की? जा, सावकाश जा. हा, बिंदास. जा, जा. हा बापरे. हा हा. बने हे बघ, मी इथनं फोनवर बोलत बोलत येते, मला मिडवे फॉलो कर, ठीक आहे? बाकी इकडे सीन घडेल. तुम्ही या घरातले आहात हा, ना? मी आहे. ओके ओके, आपण शूटिंग चालू करतोय, जरा तिथे बाजूला थांबा. नाही आता तुम्ही बाजूला व्हा, हा तुम्ही बाजूला व्हा. म्हणजे नाही आता बस झालं तुमचं शूटिंग हे सगळं आवरा, तुम्ही निघा इथून, तुम्ही बाजूला व्हा. नाही तर 50,000 रुपये द्या, मग शूटिंग करा. किती? 50,000 रुपये. पण नाही, आपलं काहीतरी वेगळं डील झालं होतं ना, 500 रुपये ठरलं. एक मिनिट. ए मँडी, मँडी यार ये पटकन बाहेर. झालं रेडी, तांब्या राहिला होता. ओ, तांब्या घाल माझ्या डोक्यात. बावट तो माणूस काय बोलतोय, बघ त्याचं काय म्हणणं. अरे काका काय झालं? वाचारे हात बीत आता मिळवायचा नाही. काय झालं? 50,000 रुपये द्या, मग तुम्ही इथं शूटिंग करा. किती? 50,000 रुपये. अहो 500 ठरले ना काका आपले, असं काय करता? हे नाही 50,000 द्या मला, त्याचं मला माहित नाही. काका काका फक्त 2 तासांचा प्रश्न आहे, 2 तास. अरे 2 तास करा तर 2 मिनिटं करा. 50,000 पाहिजे म्हणजे 50,000 पाहिजे मला. 50,000 अहो एवढं. एक मिनिट, तुम्ही बसा ना, बसा, शांत बसा, व्हा. हा. बच्चा काय बच्चा, माझ्या घरामध्ये मला नका सांगू तुम्ही. बरं. ए स्पॉट पाणी लाव. ए पाणी बिनी काय नको मला. आमच्याकडे ना एक वेगळं डील आहे. इकडे या ना, इकडे या ना. ए नासायच त्या पण सांग रे. हा. बसा, बसा. हे तुम्ही ऍक्टिंग वगैरे करता का? हो, आमच्या फिल्म मध्ये एक रोल आहे, तो रोल तुम्हाला मी देऊ शकते. तुम्ही रोल मला देणार? हो फिल्म मध्ये तुम्ही मला रोल देणार? काय बोलता काय? हो, म्हणजे बघा ना, एकदम हे थिएटर मध्ये दिसणार तुम्ही 70 mm पडद्यावर. त्या पडद्यावर मी मोठ्या पडद्यावर. वा, मी- चालेल ना, डन ना? चालेल, चालेल, हे चालेल. छोटासा रोल आहे, नोकराचा आहे, पण
तुम्हाला परफेक्ट एकदम सुटेबल रोल आहे. क्या बात आहे. थँक्यू. म्हणजे ते मगाशी जरा ओरडलो. हा, आता काय हरकत नाही ना, आपण 2 तास शूटिंग करू शकतो ना. व्हेरी गुड व्हेरी गुड. 2 मिनिटं तिकडे थांबा, पण लगेचच सुरू करे. दे त्यांना फक्त सगळं. 500चं डन ना काका? 50 नको ना? 500. अरे डन ना? डन. आलं लगेच. रेडी राहा. काय झालं? इकडे कुठला रोल आहे? फायनल डील फायनल Final deal केलीस? फायनल डील झालं. एक नंबर फायनल डील काय डील काय फायनल काय ते काय? म्हणजे रोल मिळाला आहे. काय कुठला रोल आहे? नोकराचा रोल आहे. बघितलंस? शेवटी अवकातीवर आलास. काही झाला? तू काय त्यांना सांग बा मी नोकराचा रोल करणार करणार, नाही. हा. तू नोकर दिसतोस काय? नाही. तू या घराचा मालक आहेस. हा. राजबिंड दिसायला केवढा चिकन आहेस तू. हा, तुझी पर्सनॅलिटी शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ. तू शास्त्रज्ञाचा रोल माग. हा शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ. आणि जर काय बोलले तर काय म्हणा ही हिरोईन आहे हिरोईन. हा. हिरोईन तू नासात पाहिजे होतास का नाही आता? म्हणजे झालास कोण तू? शास्त्रज्ञ. तर त्याने सांगितलं मला जर शास्त्र नाही दिला तर मी जी हिरोईन आहे तिच्या नवऱ्याचं काम करीन पण तो शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ असला हवा. पाहिजे. हो पण मी शास्त्रज्ञ वाटतोय वाचायला. अरे तुला कुठून पण बघितला ना तू शास्त्रज्ञ दिसतो. अरे तुला माहित नाही आहे तुझ्या अंगात एक शास्त्रज्ञ घुसमटतोय, त्याला बाहेर काढ. तुझं ना कस्तुरी मृगासारखं झालंय. त्याच्या बिंबीत कस्तुरी असते पण त्याला कळत नाही, तर पलत असतो. तसे तुझ्या बिंबीत ना एक शास्त्रज्ञ अडकलाय. फक्त काय झालंय तू बोटान त्याला आतमध्ये ढकललाय. त्याला बाहेर काढायची गरज आहे. तो शास्त्रज्ञ आहे. अरे बाबा गावात तुझ्या एवढे लोक चालतात ना. हा. आम्ही मागे एकदा पंचायतीत नाही काय विषय काढला नाही तर होता? काय? की आमच्या गावात लय टॅलेंट माणसं आहेत पण ते लक्ष नाही देत. शास्त्रज्ञ आहे पण ऐकल कोण? त्या दिवशी नुसता विषय काढलेला सभा बरखास्त करून टाकली माहिती आहे. तुला माहिती आहे साबण लावल्यावर आहे ना तू सेम आईन्स्टाईन सारखा दिसतो. साबण जेव्हा फेस लावतोस ना लांबून आईन्स्टाईन वाटतोस. मी याला परवा जाताना बोललो मग हाय आईन्स्टाईन. अरे मी का अंगारलो बघून. तुला जर कळलं ना तुझ्या आतमध्ये शास्त्रज्ञ आहे, तू 4 शोध असे धंद्याला लावशील. हा, बघ सर. नाही, बघ तू काय आता तिथे जाऊन विचार. तू विचार त्यांना बघ, सांग. असं बोलायचं. असं जायचं. तू असं बोट ठेवल्यावर ना न्यूटन वाटतो. असं मग असा रुबा बांधारा पर्सनॅलिटी डेव्हलप ऐका बघ नाही दिली म्हणून 50,000 रुपये द्या तर तुम्हाला शूटिंग करायला देतो. चालतो का? तू शास्त्रज्ञ आहेस लक्षात ठेव. भली भली रॉकेट सोडू शकतो. चल चल. बोललं काय सावकाश जा. हा नाही हात जुरगुर पाहिजे. जा. मॅडम बोला सर, काय म्हणताय? 50,000 रुपये म्हणत द्या नाही तर शूटिंग बंद करा. अहो मगाशीच ठरलं ना, तुम्हाला रोल देतोय आम्ही 500 रुपयात. 2 तासात आपण शूटिंग संपवूया ना सगळं. आता 2 तासात संपव नाही तर 2 मिनिटात संपव. त्याच्याशी मला घेणं देणं नाही आणि मला तो रोल नको आता. असं कसं म्हणताय मला सर? शास्त्रज्ञाचा रोल पाहिजे. कोणाचा? शास्त्रज्ञाचा रोल पाहिजे म्हणा. नाही आहे बघा आमच्या फिल्म मध्ये तसं काही नाहीये. अरे नसेल तर मला विचार सांगू नका काय आहे का नाही ते. मला शास्त्रज्ञाचा रोल पाहिजे. विषय संपला. तुम्ही या सिनेमात कुठला रोल करता? मी हिरोईनचा रोल करते. मग तुमच्या नवऱ्याचा रोल मना करायचा आहे. कोणाचा करायचंय? तुमच्या नवऱ्याचा रोल मना करायचा. तो पण शास्त्रज्ञ पाहिजे. तुम्हाला माहिती आहे माझ्या बेंबीत शास्त्रज्ञ अडकलाय. मला शास्त्रज्ञाचा रोल करायचा. 50,000 रुपये द्या नाही तर मला शास्त्रज्ञाचा रोल द्या. कोणाचा रोल करायचा? शास्त्रज्ञाचा. ऐकायला कमी येते तुम्हाला? अरे वांग्या, कोण समजतोस तू स्वतःला? हा आरशात बघितलंय स्वतःला? रोज उठ गप्रे, रोज उठून मला कौतुक नको सांगू. घोरपडीने आळस दिला ना तरी ती बरी दिसेल तुझ्यापेक्षा. हॅलो कौतुक सांगता. हिरो बनायचंय तुला? स्वतःला बघितलंस कधी? एवढासा मिरची एवढायस. वडापाव बरोबर कोणतरी कचकन खाऊन जाईल तुला कळणार पण नाही. तरच होईल कळणार ए, नाही. तरास तू दिलाय माझ्या डोक्याला. मगासपासून बघते बुनबुन 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 लावले तुला ना. नाही करायचं ना तुझ्या घरात शूटिंग? काय सोनं लागलंय तुझ्या घराला? लाव तुझ्याकडे. या गावात तर 100 घरात पैदा करेन मी. चल शिफ्टिंग करा शिफ्टिंग हा करा. चला चला शूटिंग तू नको सांगू मला. 500 रुपये तोंडावर टाक आणि शिफ्टिंग करा. चल हा चला रे शिफ्टिंग कर बाबा. ये रे ये. ऐकून घ्यायला आलोय का इकडे? जेन्युअनली शूटिंग करतोय सांगतोय मग अशी कमी. मॅडम काय चिडलाव का? काहीतरी गोंधळ झालाय असं वाटतंय आम्हाला. काय चिडलाव का एवढ्या? तू काय माणूस आहे? काय केला? कोण? हे समजेल कसं जायचं? मी कोण आहे? ते बघा त्याचं अजून संपलेलं नाही. चला ए पटापट पटापट चला shifting एवढी- करा. काय झालं? काय एवढी का चिडली सगळी माणसं काय पडत? अहो आमच्या प्रोडक्शन वाल्याने यांच्या बरोबर डील केलं होतं. यांच्या घरी आम्ही 2 तासासाठी शूट करणार. 500 रुपये ठरले होते. मग माणूस अचानक येऊन 50,000 मागतो आमच्याकडे. मागणार किती? 50,000 रुपये. वाहन बरोबर बसाड्या मोरे थांब. थांबतोय.
अरे एक तर आपल्या गावात कोण शूटिंग वाले येत नाही नाही ते काय? त्याच्यात तुझं घर दिसणार आहे. 50,000 माहिती आहे घराची लायकी आहे 50,000 दरवाजा उघडल्यावर घर संपतं तुझं पण वसुली, तुम्ही सांगितलं ना. आम्ही इथं काय? 50,000 रुपये नाहीतर मागितले. काय बरं एवढं डील करावी म्हणून त्यानं म्हटलं एक छोटासा रोल देतो तर तयार झाले आणि 10 मिनिटांनी येऊन म्हणतात की नाही 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 50,000 रोल नको आणि शास्त्रज्ञाचा रोल हवा याला ह्याला बेंबीत शास्त्रज्ञ अडकलाय म्हणे याच्यात. याच्या बेंबी हा शास्त्रज्ञ अहो मागच्या टायमाला नाटकामध्ये आम्हाला याला डांबर गोली केला होता आणि बाथरूम मध्ये टाकला होता हीच लायकी तू शास्त्रज्ञ ह्याला कुठे बोल अरे चपलीला आता शेण नाही नको. लागला म्हणून आता चामटावला असता तुला तुम्ही बोलत म्हणून मी बोललो ना. बरं बरं काय आहे, तुम्हाला शूटिंग करायचं आहे काय Acting करायचं हो. घर हवंय? वेळ वाया चाललाय हो. नाही नाही वेळ कशाला वाजायला माझं घर आहे ह्याचं घर आहे सिलेक्ट करा मिळेल घर म्हणजे काय आणि कसं आहे आम्ही पैसे किती ह्याला दिलं होतं 500 रुपये ठरले मला 300 दे जुरी झाली 300 रुपये? 200 द्या जास्त नको 2 200 तासात आम्ही पटकन 200 मग काय 2-3 दिवस करा आम्ही कुठे नाही म्हणतो 3 दिवस 300 रुपये चालेल चालेल डन 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 कसं मी गावामध्ये मी दशावतारात नाटकात स्त्री पार्टी करतो ना अख्ख्या गावात मला अल्पचिनू म्हणतात हा हा हो माझी बोले का अल्प दोनच माणसांचे पिक्चर बघतात ब्रॅड पिट आणि याचे Yes, yes, yes. चांगलंय मग तर मग आमच्या फिल्म मध्ये एक ड्रायव्हरचा रोल आहे 4 सीन आहेत हा चार जीनस हाता घ्या घ्या यालाच घ्या चांगला गेअर टाकतो एक नंबर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड स्टेअरिंग पण Steering चांगलं आहे, व्हेरी गुड कुठे घर आहे मला दाखवा तुम्ही व्हा पुढे चला, आम्ही आम्ही इकडे. शिफ्टिंग करतो ए, इकडे अरण्या बघ ये बाबा आता मी पिक्चर मध्ये काम करणार आहे पिक्चर पडद्यावर लागला बघायला या तिकीट काढून बघा नाही तर वाहन मारेन हा, मराठी पिक्चर चालले पाहिजेत चल रे वसाड्यानो काय झालं आता? 500 रुपयाचं सांगू तू 300 रुपये जाण केला पाहिलं कुठं? अरे, ऐका. वा 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 अरुणदा तुम्ही एपिटम ऑफ इनोसन्स आहात नेहमीप्रमाणे जबरदस्त परफॉर्मन्स खूपच मजा आली बघा हसरसे काय म्हणतात प्रसाददा वा 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 धुवाधार मला म्हणजे असं साबणाच्या फेसानी बनलेला आईन्स्टाईन तुझ्यात दिसायला लागला होता हळूहळू मी असं व्हिज्युअलाइज करायला लागलो होतो बरं आईन्स्टाईन पर्यंत ठीक आहे आईन्स्टाईनचा रोल असू शकतोय कुठल्या तरी नाटकात नाटुकलीमध्ये स्किटमध्ये कशात तरी डांबराच्या गोळीचा रोल काढला आणि मला ना तेही व्हिज्युअलाइज व्हायला लागलं की तुला डांबर गोळी कसं बनवलं असेल आणि तुला अफलातून म्हणजे इतका सुपर्ब गिव्ह अँड टेक असतो तुमच्या तिघांचा या सिरीजमध्ये लाजवाब म्हणजे अस्सल भामटे गावातले वाटता तुम्ही दोघं आणि अरुण तितकाच इनोसन्स तू त्यांच्यासमोर प्रेझेंट करतो लाजवाब रसिकास तुझ्या एंट्रीमुळे या सिरीजला एक वेगळीच खुमारी आली मजा आली आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ते शूटिंगचं वातावरण सगळं फार मस्त उभं केलं होतं त्याची पण एक वेगळी मजा आली आज आणि मला सचिनचं एक कौतुक करावंसं वाटतं गोस्वामीचं की एरवी ही सिरीज जेव्हा त्या चहाच्या टपरीवरच्या बाकड्यावर होतं तेव्हा बने चहावाला असतो आज इथे तो वेगळ्या भूमिकेत होता पण तरी त्याने त्याला चहा द्यायला लावलाच एक गंमत आली मला बघताना नाईस सई झामझूम परफॉर्मन्स होता एकदम खूप मजा आली मला एकतर आज तुम्ही तिघेही वेगळ्या सेटअपमध्ये आलात ते खूप रिफ्रेशिंग वाटलं त्यांनी एकदम सिरीज बघायचा आमचा पॉईंट ऑफ व्ह्यूज बदलला आणि त्याच्यामुळे आम्ही जास्त एन्जॉय केलं त्यामुळे आपल्या दिग्दर्शकांना हे पक्कं माहिती आहे की चेंज कधी आणायचा कधी वेगळा बॉल टाकायचा कधी वेगळी ओव्हर टाकायची आणि दॅट वर्कड खूप मजा आली अरुणदा तुमच्यासारखे तुम्हीच म्हणजे अशक्य आहात तुम्ही आणि प्रत्येक वेळेला तुम्ही हे प्रूव्ह करता श्रमेश आज विशेष चमकलायस एक लक्षात येते का की असं केल्यापासून फॉर्म मध्ये आलायस जे सेंग म्हणजे बाकी काय नाही जस्ट अन ऑब्झर्वेशन पण आज खूप फॉर्म मध्ये होतास फार मजा आली अल पचिनो हाय असे डायलॉग्स तुमच्या तोंडूनच खूप भारी वाटतात रस्सा मस्त छोटासा पॅच होता पण खूप इफेक्टिव्ह मजा आली